वाळवा तालुक्यातील संगीत क्षेत्रामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी इस्लामपूर शहरामधील आविष्कार कल्चर ग्रुप हा गेले 22 वर्ष मोठ्या दिमागाने काम करत आहे. यांची कार्यकारिणी यावेळेला नुकतीच कार्यकारिणीची निवड झाली आहे. आपण आपल्यासोबत आता या आविष्कार कल्चर ग्रुपचे नूतन अध्यक्ष मंडले सर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या आविष्कार कल्चर ग्रुपचे पुढची वाटचाल कशी असणार आहे. सर नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, आपली जी आता निवड झालेली आहे, आपलं नेमकी पुढची ध्येयधोरण कशी असणार आहेत? आपणा सर्वांना मी ज्ञात करतो की आपणा सर्वांचे लाडके नेते आणि वाळवे तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या आविष्कार कल्चर ग्रुपनं 22 वर्षाचा संगीतमय प्रवास अतिशय सुखकर आणि रसिकांच्या प्रेमानं अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडलेला आहे. तेच प्रेम आमच्या पाठीशी असल्यामुळं येणाऱ्या 23व्या संगीत महोत्सवाला सुद्धा आम्ही त्या धैर्यानंच समोर जातो आहे. आणि आमची आता अशी धारणा आहे की आत्तापर्यंत आम्ही जे कार्यक्रम दिलेले आहेत ते आपणा सर्वांना ज्ञात आहेत की जे प्रतियश कलाकार हॉलिवूडमधले असतील, मराठी क्षेत्रातले असतील, लोकसंगीतातले असतील, असे कलाकारांना आपण या ठिकाणी आणून या आपल्या वाळे तालुक्यातल्या रसिकांना त्यांची एक मेजवानीच दिलेली आहे. त्याचप्रमाणे आत्तापर्यंत आपण श्रेया घोषाल, आपले उदित नारायण, शंकर महादेवन, अगदी पंडित जसराज, शास्त्रीय संगीतातले असणारे महेश काळे, राहुल देशपांडे, देवकी पंडित यांच्याबरोबर कुमार सानू, त्याचबरोबर लोकसंगीतातले आपण अशोक खांडेंचं कार्यक्रम, राजस्थानी गरबा, असे विविध क्षेत्रात कवी संमेलन, अशा पद्धतीनं आपण हे सर्व करत असतो. आणि हे करत असताना मिळणारा जो उदंड प्रतिसाद आहे, आज आपला आविष्कार हा जवळजवळ 1200-1250 कुटुंबाची बांधिलकी असणारा आविष्कार आहे. एक कौटुंबिक वातावरण आविष्कारचं या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि निश्चितच त्या ठिकाणी जर तुम्ही माहोल बघितला तर हा एक फॅमिली प्रोग्राम आहे, हे कुणालाही सांगावं लागणार नाही, इतकं तिथं त्या पद्धतीचं वातावरण आपणाला बघायला मिळतं. आणि ह्या रसिकांच्या असणारी जी साथ आहे आपणाला, या साथीमुळं आपण नवनवीन काहीतरी देण्याचा आपण नेहमीच प्रयत्न करत असतो. आता यावर्षी आपण 23व्या संगीत महोत्सवाला आपण महाराष्ट्राची हास्य जत्रा ही फक्त नाव बदलून आपण मनोरंजनाची हास्य यात्रा या नावाखाली आपण त्यातील सर्व कलाकारांची मेजवानी आपण आपल्या रसिकांना देणार आहे. दुसऱ्या दिवशीचा आपला म्हणजे 21 फेब्रुवारीला हा पहिला कार्यक्रम होईल आपला. आणि 22 फेब्रुवारीला आपला दुसरा कार्यक्रम जो आहे तो हिंदी आणि मराठी सारेगम विजेता अंकुश भारद्वाज याची संगीत मैफिल त्या ठिकाणी होईल. आणि त्याच्या जोडीला 3 सिंगर असणार आहेत, म्युझिशियन असणार आहेत. म्हणजे अगदी आपल्या कार्यक्रमाचा चढता आलेख कसा ठेवता येईल. आणि जसं आपण आत्तापर्यंत जुन्या गायकांना आणून आपल्या जुन्या पिढीला वारंवार त्यांचा आस्वाद देण्याचा प्रयत्न केला, आता आपण थोडंसं आपण तरुणाईकडे लक्ष दिलं पाहिजे, नव्या पिढीकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून आपण नवीन गायकांना, होतकूर गायकांना सुद्धा आपण आपल्या व्यासपीठावरती आणून तरुणांच्या समोर ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो. सर, आविष्कार हे आपलं पुण्या मुंबईसारख्या सिटीमध्ये बघायला मिळणारे कार्यक्रम आपण ग्रामीण भागात आता आणतायत आणि त्यापूर्वी पण आणले आहेत. आता नवीन सभासद आपल्याला पण यासाठी आपला कसा प्रोटोकॉल आहे? आपलं कसं आहे की आपले असणारे जे आमचे सदस्य आहेत, 50 सदस्य 55 सदस्यांचा आपला हा ग्रुप आहे. आमचे सदस्य त्यांच्या रिलेशनमध्ये असणाऱ्या कार्यकर्त्यांशी भेटतात. तुम्ही बघताच आपले फ्लेक्स सगळीकडे आपण लावतो. त्याचबरोबर आता जो आपला सोशल मीडिया आहे, या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आपण लोकांशी संपर्क करत असतो. आता तर आमचे जे नवीन युवक आहेत त्यांनी एक संकल्पना काढलेली आहे की आमच्या मागच्या जे 4-5 वर्षातले सभासद आहेत त्यांचे आमच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत, त्यांना आपण मेसेज पाठवणं की या वर्षीचे हे कार्यक्रम होणार आहेत. अशा पद्धतीचा आपला हा या ठिकाणी आपण लोकांशी संपर्क साधून सभासद जमवण्याचा आपला प्रयत्न असतो. काय वाटतं यावेळेला काय सभासदांची संख्या होईल? आपलं नेहमीचंच टार्गेट आहे 1200 सभासद करणं. म्हणजे आपल्या सभासदात 2 प्रकार असतात, एक निमंत्रित सभासद आणि VIP सभासद. निमंत्रित सभासदांना आपण नाममात्र 2,500 रुपये घेत असतो आणि आपले VIP सभासदांना आपण 4,500 रुपये घेत असतो. आणि त्याच्यामध्ये आपण 3 प्रोग्रॅममध्ये त्यांना 4-4 पास देऊन त्यांच्या फॅमिलीला येता यावं अशा पद्धतीची आपण व्यवस्था केलेली असते. यावर्षी आपल्या आविष्कारचा असा पायंडा आहे की 3 वर्षातून आपण आपलं जे कार्यकारिणी असते ते आपण बदलत असतो. आमचे मावळते अध्यक्ष या ठिकाणी आहेत सुनील चव्हाण, त्यांनीच यावेळी आग्रह केला आणि यावर्षी आपली कार्यकारिणी बदलायची असं ठरल्यानंतर आदरणीय मोहन चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपला हा आविष्कार कल्चरल ग्रुप काम करत असतो. त्यानुसार माझी अध्यक्षपदी निवड झालेली आहे. आमचे
इंजिनियर, एक प्रथितयश उद्योगपती आहेत राजेंद्र माळी, त्यांना आपण उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केलेलं आहे. आपले दुसरे एक कुशल उद्योगपती आहेत आमचे भूषण शहा, की जे मागच्या आमच्या कमिटीमध्ये उपाध्यक्ष होते, त्यांना यावर्षी कार्याध्यक्ष म्हणून आपण संधी दिलेली आहे. या ठिकाणी असणारे आमचे विजय लाड म्हणून आहेत, त्यांना आपण सचिव म्हणून नियुक्ती केलेली आहे. विजय नायकल म्हणून आमचे सहकारी आहेत, त्यांना आपण सहसचिव, आणि आमचे तरुण कार्यकर्ते विश्वास कदम यांना आपण या ठिकाणी खजिनदार म्हणून नियुक्त केलेलं आहे. आणि आम्ही थोडंसं यावर्षी आणखी याच्यामध्ये कामात आणखी सुधारणा झाली पाहिजे, त्याच्यावर नियंत्रण राहिलं पाहिजे म्हणून एक कार्यकारी समिती निवडलेली आहे. त्या कार्यकारी समितीमध्ये आदरणीय मोहन चव्हाण भैया, आमचे माजी अध्यक्ष सुनील चव्हाण, माजी अध्यक्ष सतीश पाटील, माजी सचिव विश्वास पाटसुते, नजीर शेख, लवाजी देसाई, माजी कार्याध्यक्ष प्रदीप पाटील आणि विनायक यादव, अशी ही 6-7 लोकांची आपण कमिटी म्हणजे कार्यकारी समिती की जी या सगळ्यावर नियंत्रण करू शकेल. ही सगळी अनुभवी माणसं आहेत, त्यांनी या 20-21 वर्षामध्ये मोठं योगदान या आविष्कार ग्रुपला दिलेलं आहे. त्यांची मार्गदर्शनाखाली आमची पुढची वाटचाल आम्ही करणार आहोत. तर हे होते मंडले सर यांनी काही इथून पुढचा आविष्कारचा प्रवास कसा असणार आहे हे थोडक्यात त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांची जर नूतन पदाधिकाऱ्याची निवड झालेली आहे त्यामध्ये कोणाची कशी जबाबदारी आहे हेही सांगून त्यांनी आता प्रेक्षकांना विनंती केलेली आहे की लवकर सभासद होऊन येणाऱ्या पुढच्या काळातील आविष्कारचे कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.